हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हेलो दत्तात्रेय पवार जी से बात हो सकती जी, आप कौन? सर? डीबीएस बैंक की तरफ से बात कर रही हूँ क्रेडिट लोन के रिगार्डिंग। आपका जी। अमाउंट पेंडिंग है सर। कभी से पेंडिंग आहे? सर एक मिनिट सांगते सर, मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे? चालेल, मला काही इश्यू नाही. हा, एक मिनिट तुम्ही मराठी बोला, हिंदी बोला, इंग्लिश बोला, गुजराती पण इवन बोलू शकता. तुमचा अमाउंट पेंडिंग आहे 14,000 पेंडिंग आहे सर. ठीक आहे. 14,000 माझं मॅडम, ते मागे कोण बोलतंय त्याला सांगा जरा लांब व्हा. हॅलो. सर तुमचं 14,000 पेंडिंग आहे सर. 14,000 रुपये पेंडिंग आहे, बरोबर आहे? काय CCIPL आहे माझं, माझ्या काय लक्षात ते नाही. तुमचं क्रेडिट लोन आहे. क्रेडिट लोन आहे सर. अच्छा, क्रेडिट लोन आहे. हा, किती पेंडिंग आहे बोलले? 14,000. 14,002 रुपये. 14,002 रुपये. केव्हापासून आहे मॅडम, जरा बघा. सांगते थांबा. जास्त वेळ घेतला मॅडम. अहो सर 2 मिनिटं थांबा, सिस्टम इश्यू आहे. 1-2 मिनिटं थांबा. सर 1.5 वर्षाचं वरती झाले तुम्हाला. हॅलो. ओके. हा, 579 डेज झाले सर. अरे बापरे. आणि हे 14,000 जे दाखवतात आहे ते आउटस्टँडिंग दाखवत आहे का काय दाखवत आहे? ते टोटल अमाऊंट आहे 14,000 तुमचं सर. 14,002 रुपये. आणि बॅलन्स प्रिन्सिपल काय शो होत आहे? 13,710 रुपये. 13,610 रुपये. 710 रुपये. हा, म्हणजे जे 1.5 वर्षापासून फक्त 400-500 रुपयेच वाढले आपल्या डीबीएसचे. काय बोलताय? मी काय म्हणतो, हे जे जेव्हापासून पेंडिंग आहे, बरोबर आहे, ते म्हणजे हे 1.5 वर्षामध्ये फक्त 400-500 रुपयेच वाढले इंटरेस्ट. तुम्ही मध्ये पेमेंट करत होते ना सर? करत होतो, बरोबर आहे. हो, मध्ये करत होतो, पण माझं बॅलन्स प्रिन्सिपल काय दाखवते? इकडं प्रिन्सिपल अमाऊंट आहे सर तुमची. टोटल जे तुम्हाला भरायचं आहे 14,002 रुपये. ते 14,002 रुपये पेमेंट जसं करेल ना तुमचं लोन क्लोज होऊन जाईल. ठीक आहे. आमच्या इकडे एक मिनिट. काय नाव म्हणालात मॅडम तुम्ही? काजल नाव आहे माझं. काजल मॅडम, तुम्ही हे जे 14,002 रुपये सांगतात आहे ना, ते आउटस्टँडिंग सांगतात आहेत विथ इंटरेस्ट बरोबर, बरोबर ना? यस. हा,
तर माझं इंटरेस्ट सोडून मला सांगा. 13,609 रुपये. हा, 13,609 रुपये मी आहे ना सेटल करीन, बरोबर आहे. पण ते पुढच्या महिने माझ्याकडे काहीतरी पैसे आल्यावर. पुढच्या महिन्यात थोडी सर एवढं होऊ शकते. तुम्हाला किती दीड वर्ष झाले तर त्याच्या पुढेच झाले, तुम्ही पेमेंट नाही केले सर, हे पण बघा ना. आणि तुम्ही अजून बोलताय पुढच्या महिन्यात, एवढा टाइम देऊच नाही शकत सर. तुम्हाला डेली बेसिस मध्ये पण ह्याच्यामध्ये चार्जेस लागतात सर, हे पण बघा. आणि 13,000 मध्ये काहीच सर तुम्ही करणार आहे सेटलमेंट, त्यापेक्षा फोरक्लोज करा ना. तुमचं सिबिल मध्ये शो होणार हे सेटलमेंट केलेलं तुम्ही. पुढे कधी लोन वगैरे घ्यायला गेले दिसणारच सर. या महिन्यात अर्ध करा, नेक्स्ट मंथ मध्ये अर्ध करा, चालेल सर. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचे चार्जेस पण नाही लागणार. आता मी बोलू काजल मॅडम? बोला मॅडम. काजल मॅडम, काय माहिती का, बघा 1.5 वर्षापासून मी पेमेंट नाही केलं म्हणता आता तुम्ही, बरोबर आहे? अहो हा, तर मी काय म्हणतोय, पुढच्या महिने मी भरणार आहे, बरोबर आहे. 1.5 वर्ष मी कोणाला विचारलं नाही मला वेळ पाहिजे म्हणून, तर पुढचा महिना मी घेतो ते मी तुम्हाला थोडी विचारतोय, मी तुम्हाला सांगतोय. हे एक क्लिअर झालं. आता दुसरं तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही मला म्हणाला की आता अर्धे भरा नंतर अर्धे भरा, मी तुमचं तसं का ऐकू? तुम्ही कोण आहात हे सेकंड क्लिअर झालं. आता तिसरं तुमचं म्हणालात की तुम्हाला डे बाय डे चार्ज लागतो. डे बाय डे चार्ज लागू द्या, मला काही फरक पडत नाही. मी प्रिन्सिपल जे आहे ना त्याच्यावरती 10% पे करणार, 90% वेवर घेणार, जास्त मी 12% पे करणार, 87-88% मी वेवर घेणार. आता तुम्ही पुढे सांगा काजल मॅडम. 2-3 हजार रुपये पेमेंट करणार तुम्ही, हे बोलतात. 2-3 हजार रुपये नाही, 10% बोलले तर मला वाटतं 1,300 रुपये 1,400 रुपये काहीतरी होतात, पण आपण 1,500 रुपये. ऐका ठीक आहे सर, मी अपडेट करते. तुम्ही ब्रांच मध्ये जाऊन पेमेंट करा. आमच्यामध्ये 1,300-1,200 रुपये मध्ये मी तुम्हाला कॉल थोडी केलाय आणि मी तुम्हाला थोडी सांगितलंय मला कॉल करा. आणि हॅलो, तुम्ही मला ब्रांचला, काजल मॅडम ऐकून तरी घ्या, तुम्ही मला ब्रांचला बोलवतात आहे, बरोबर आहे. तर त्याचं गाडी भाडं कोण देणार? पाठवून द्या मला, हाच गुगल पे नंबर आहे. सर 10% मध्ये आम्ही थोडी देऊ शकतो सर. मग तो तुमचा प्रश्न आहे मॅडम. काजल मॅडम, तो तुमचा प्रश्न आहे, माझा लुकआउट नाही आहे तो. तुम्हाला सांगतोय सर आम्ही, म्हणून आम्ही सांगायला लागले. काजल मॅडम, तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही तिकडे सोडवा, त्यासाठी मला कॉल करू नका. 10% मध्ये भेटणार आहे, नाही भेटणार सर. अहो मी केवढे केले, माझे 27 लोन आहे मॅडम. काजल मॅडम ऐकून घ्या, 27 लोन आहे, त्यात मी हॅलो सर तुम्ही बोलले की ऐकत जावा, मध्ये मी नाही तसं नाही, मला वाटलं तुम्ही गायब झाले का, म्हणजे मी मूर्खासारखं आपलं बडबड तुम्ही बोलत राहा सर, ऐकून घ्या तुम्ही. हा, तर कसं आहे माहिती का, म्हणजे 27 लोन आहे, त्यात मी आहे ना 8 लोन क्लिअर केलेत. किती? 8. म्हणजे मी 19 अजून माझे पेंडिंग आहे. आणि सिव्हिलचं काय करायचं मॅडम तुम्ही? इंटरनॅशनल बँकचं होतं का ते? हा मॅडम, सीसी, पीएल, एनबीएफसी सर्व मिक्स 27. कोणतं मला सांगा ना, बँकेचं नाव सांगा जरा. अहो तेवढं माझ्याकडे आता तेच काम आहे का? तुम्ही प्रश्न करणार, मी विचार सगळं रिप्लाय देत बसायचं. तुम्ही काय मला नोकरीवर ठेवलंय? मला काय पगार देता काय मॅडम? कसं बोलताय तुम्ही? काय शुद्धीमध्ये आहात का तुम्ही? ऐका सर, मग तुमचे प्रश्न मी सोडवायला बसलो इकडे. मी किती काय करून बसलो ते माझे घरचे विचारतात, तुम्ही कोण विचारता? तुम्ही तुमचं फक्त ठेवा ना. असं काय करता काजल मॅडम? तुम्हाला बोट दिलं म्हणजे तुम्ही तोच पकडायला लागतात. आय मीन टू से हात पकडायला लागतात आहे मॅडम, असं नाही चालणार. भांडायला मी कॉल नाही केली तुमच्यासोबत, ठीक आहे? तुम्ही फालतू, तुम्ही तुमचा विषय सोडवा. सर त्यांच्यासोबत बोला, आमच्याकडे नाही भेटणार सर. कॉल ठेवू तर मी कुठे मागतोय तुमच्याकडे? मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जमत असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही डिस्कनेक्ट द कॉल, गो फॉर द नेक्स्ट कॉल. तुम्हाला सांगते नाही भेटणार आहे सर, मी सांगते तुम्हाला. तुम्ही सांगणार आहे कोण आहात? तुम्ही एक एम्प्लॉई आहात, टेलिकॉलर आहात.
आणि हे आर्ग्युमेंट करून काय होणार नाहीये, ठीक आहे. अहो मॅडम, मी आर्ग्युमेंट नाही करत. मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला आर्ग्युमेंट वाटतंय तर मी त्याला काही करू शकत नाही. तोही तुमचा प्रश्न आहे. टेस्टची डिटेल्स आमच्याकडे आहे. मी काय तर जे ठेवून द्या, विचारले मी सांगितलं जपून ठेवा. तुम्हाला. सध्या त्याच्यावर तुम्ही आरटीपी काय टॅग बोलता, करा, तुम्ही रिमार्कला बोला, फंड मी इश्यू टाकून विचारणार केसला फ्लो करून आहे. टाका. केस आमच्याकडे आहे म्हणून आम्ही विचारते ना तुम्हाला सर. आता विचारलं आम्हाला ना, काय करायचं आता बस त्याच्यावर तुम्हाला आरटीपी विचारायचं. टाका, रिमार्कला फंड इश्यू टाकून काही केसला फ्लो करा. हे तुमचं टाकणार, काम आहे अपडेट करायचं. कॉल बॅक जाणार, तुम्हाला रोज कॉल येणार. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी ऍज पर आरबीआय गाईडलाईन्स 4 ते 5दा रिप्लाय देईन. त्यानंतर एकदम बरोबर त्यांच्याशी असं वागीन ना की ते फोन करायला मला 10 वेळा विचार करतील. काय वागणार आहे बोला ना मग सर. हे रेकॉर्डिंग लाईन चालू आहे. मी रेकॉर्डिंग लाईनवर तुम्हाला सांगतोय, एज पर आरबीआय गाईडलाईन्स मला तुम्ही दिवसा 100 कॉल करा. मी 4 ते 5दा रिप्लाय देईन. त्यानंतर याप्रमाणे बोलीन ना की ते बसताना आहे ना खुर्चीवर विचार करतील की बसू की उभा राहू, का झोपू का आळ उठून. अहो सर, तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता. मी तुम्हाला नाही बोलली नाही. तुम्हाला काय बोलायचं बोलू शकता सर. तुम्ही काही बोलू शकत नाही मॅडम. फक्त तुम्ही कॉल व्यवस्थित ओपनिंग करायची. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सर, असं आहे, मी इकडनं असं रिप्लाय देईन आणि तुम्ही अपडेट करून निघून जायचं. हे तुमचं काम आहे. यासाठी तुम्हाला पगार भेटतो. सर, हे कस्टमर लोकांचं ना आम्हाला लोन क्लोज करायचं हे पगार भेटतं. ठीक आहे, तुम्ही आम्हाला हे नका सांगू आणि पगार बिगारवर जाऊ नका तुम्ही. सेटलमेंट वगैरे साठी आम्हाला इकडे बसवलंय. ठीक आहे, कस्टमरचे जे पण जेन्युइन इश्यू मग तुम्हाला कस्टमरचं सेटलमेंट करता येत नाही तर त्याला मी काही करू शकत नाही मॅडम. आणि एक मिनिट काजल मॅडम, एक्सक्यूज मी काजल मॅडम ऐकून तरी घ्या. ठीक आहे, तुम्ही बोला, मी ऐकतो. चला, हा काय आहे. 10% मध्ये नाही भेटणार सर तुम्हाला. तर ठीक आहे ना, आरटीपी टाका, रिमार्कला फंड इश्यू टाकून केसला फ्लो करा. नाही, आरटीपी नाही टाकणार आहे सर. कॉल बॅक ठीक आहे, सीबी टाका. आणि ऐकून घ्या, तुम्ही काय ते पगाराचं बोलले ना, एक मिनिट ऐकून घ्या काजल मॅडम. जो तुम्हाला पगार भेटतोय ना, तो आम्ही आहात म्हणून तुमचं घर चालतंय मॅडम. आम्ही पेमेंट करत नाही ना म्हणून तुमचं घराचं चूल पेटतंय मॅडम, लक्षात घ्या. आणि आम्ही पेमेंट टाइमावर करणार ना तर तुम्हाला कोणी कुत्रा विचारणार नाही. आणि तुम्हाला किती पगार आहे हो मॅडम? 10,000, 12,000, जास्त किती पगार आहे? तुम्हाला फक्त अपडेट करायला ठेवलंय, लक्षात घ्या. आम्हाला नाही ठेवलंय सर. अहो काजल मॅडम, ऐकून घ्या. तुम्ही एक विचार करा. ठीक आहे, ऐकून घ्या. तुम्ही ऐकून घ्या. समजा मी पेमेंट करत असणार तर तुम्ही मला कॉल करणार का? येस और नो? सर तुम्ही या महिन्यात पेमेंट एक करणार आहे? मिनिट काजल मॅडम, माझा प्रश्नाचं उत्तर द्या. आमच्यासारखे पेमेंट टाइमावर करणार, पेमेंट टाइमावर करत बसणार तर तुमच्या लोकांची गरज लागणार का? तुम्हाला कोण विचारणार आहे तिकडे? आम्ही टाइमावर पेमेंट नाही करत म्हणून तुम्ही आम्हाला कॉल करता. आमच्यासाठी तुम्हाला कामाला ठेवलं म्हणजे तुमचं घराचं चूल पेटवणारे आम्ही आहात मॅडम. आहात का गेले? आहे सर, आहे तर लाईनीवर. मॅडम, तुम्ही बोलताय ते सगळं ऐकतं आणि रेकॉर्डिंग सगळं नाही, चांगल्याप्रमाणे रेकॉर्डिंग करा व्यवस्थित. आणि रेकॉर्डिंग नाही होत असेल तर मला सांगा, मी पुन्हा रिपीट करीन मॅडम. तर तुम्ही लक्षात घ्या, तुमचा चूल पेटवणारे आम्ही लोक आहे. आम्ही कस्टमर पेमेंट टाइमावर करत नाही म्हणून तुमचं घराचं चूल पेटतं मॅडम. नका करू तुम्ही पेमेंट. ठेवा फोन. हेलो. हाँ, विजय सालुंक्या बोलताय? होय. सचिन पाटील बोलतोय आरबीएल बँकेमधून. आपला पर्सनल लोनचा पेमेंट पेंडिंग आहे सर. सचिन पाटील. हो. कार्ड नंबर काय आहे माझा? कार्डचा आहे का पीएल आहे? पर्सनल लोन. नंबर काय आहे पीएलचा? 9759 लास्टचा 4 डिजिट आहे. 9759. हा. बर. कधीपर्यंत होईल आपला पेमेंट? लास्ट 2 मंथ पासून पेंडिंग आहे सर. आणि 2-3 महिने लागणार. अजून 2-3 महिने? एक काम करा ना, नकाच भरू याच्यापेक्षा छान. अजून 2-3 महिने पण का घेतो टाइम? चालेल की.
कोणी फोन केल्यावर हा. सांगतो सचिन पाटील सांगितलं नको बरोबर. हा चालेल, बर रेकॉर्डिंग करून घ्या पाहिजे तर. ते तर चालूच आहे. आणि एकतर फक्त तुम्ही लोक यूज करतात, पैसे भरायला एवढा टाइम घेता. होय मग काय करणार, पैसे असले तर भरलो असतो, पैसे नसेल तर नाही टाइम यूज घेणारच की. करायचा ना, नाही यूज करायचा. मग धंदा करायचा नाही ना, लोनचा धंदा करायचा नाही. सांगा तुमच्या मग तुम्ही कंपनीला, घेतात बँकला. का? हात का असं मग पुढे तुम्ही करतो मग तुम्ही, मला तुम्ही द्या, देता मला काय? द्या. मग तुम्ही तुम्ही देता घेता काय? का? घ्या घ्या तुम्ही म्हणून तुम्ही घेतात हात पुढे कशाला? तुम्ही हात पुढे का करता? काय? घ्या घ्या म्हणून. तुमच्या आम्ही पोटासाठी बसलोयच आम्ही घ्यायला. देतो. कारण ना, की तुम्ही लोक हे तर आम्ही capacity तर तुम्ही नाही. आमच्या पोटासाठी बघत नाही, आम्ही तुमच्या पोटासाठी अरे, बघतो. तुम्ही लोक मग माहिती भरायचं काय? ना तसा. तुम्ही हा? डायरेक्ट 1-1 लाख नाही, रुपये आमची use मर्जी, करता, आमची swipe मर्जी, करता. आम्ही भरू ना तसा भरू. पैसे पण भरायचा ना, आमची नाही मर्जी. भरणार, तोंड बघा नाही जाऊन. भरणार. हा, कुठे? तुझं बघितलास हा. तोंड? तुझं बघितलास? मी बघूनच कॉल केला परत तुम्हाला. परत एकदा बघ, कारण की परत एकदा. तुमचं तोंड बघून मला कसं तरी वाटतोय. होय काय? वडापाव खायचा तर पैसे आहे का तुमच्याकडे? हा, मला तुझं हा? तोंड बघतो ये जरा बघ ना, मला संडास येतं का बघ. मला काय? मला 4 दिवस काय? झाले संडास येईन ना, तुझं तोंड बघितलं की मला संडास येतं बघूया. मला ये हा, तुझं तोंड बघतो जरा, मी संडास येईल मला. हा. संडास येईल नाही मला 4 दिवस झाले. तुमच्यापेक्षा छानच आहे. हा 4 दिवस झाले रे बाबा, मला संडासच येईना मला. जरा ये जरा तोंड दाखव तुझं मला. काय बघणार कधी माझं येतोस? तोंड बघून? अरे संडास करतो की रे, मला संडास होईना 4 दिवस झाले. स्वतःचं बघा जाऊन. अरे स्वतःच नाही रे बाबा, लायकी नाही, तुझं लायकी बघायचं नाही, मला. पैसे तुझं बघून तर संडास येते का बघूया. जरा लवकर ये. वडापाव खायला पैसे आहे त्रास का? व्हायला पाठव मी. त्रास व्हायला मला लाईव्ह आहे वडापाव जरा खायला ये. पैसे की पाठव मी. तू पाठव माझ्याकडे, ते पण नाही. रोडावर झोपतात का? हा रस्त्यावर झोपतात हा तुम्ही नंबरच लोकं? पाठव, वडापावचे हा? पैसे पाठव. पाठव 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 काय? हा पाठव, 100 रुपये पाठव. द्या नंबर द्या. हाच नंबर, याच नंबर. कुठे झोपतात तुम्ही? हाच रस्त्यावर नंबर आहे. झोपतात का तुम्ही? हा काय रेल्वे स्टेशनवर झोपतात? नाही, मी तुझ्या झोपायला घर आहे तुझ्या ना? आई बरोबर झोपतो घर मी. आहे ना? तुझ्या आई बरोबर झोपतो मी. हा, तुमच्या आईचं सांगतोय का मला? हा तुझीच आई सांगते मला हा? झोप ये म्हणून. तुझीच आई बोलवते मला. परशुराम कुठे गेला की हाय? गेलाय की तुझ्या आईकडे गेलाय? गेला? तुझ्या आईकडे गेला गेलाय. एवढं लवकर? हा तुझ्या आईकडे गेला. गेला तुझ्या आईकडे, घाईकडे गेला बघ. हा? बोलवलेली काय तुझी आई, बोलतोय? तुझी आई बोलवलेली लवकर ये कुठे म्हणून. बोलवलेली? कुठे? कुठे? तुझ्या घरी बोलवलेली. ऍड्रेस माहितीये का त्यांना? अरे तुझ्या घरचा ऍड्रेस तुला माहित नाही? ऍड्रेस माहिती? विसरलास तू एवढं लवकर तुझ्या घरचा ऍड्रेस? घरी गेला असेल. अरे रे नाही, रे रे. तुम्ही कामावर आहे ना. फोन कर तुझ्या आईला, नाही तुझ्या बाबाला फोन कर. हरवलाच म्हणून सांग आणि तुला येईल, तुला घ्यायला येईल, तुला घ्यायला येईल. तुम्हाला काय माहिती? नाहीतर मला बोलव, तू कुठे लोकेशन पाठव, मी येतो तुला काय? आणि तुला घेतो आणि तुझ्या घरी पाठव, सोडून येतो तुला. कुठे येईल? तुला कुठे येईल? काय येईल? काय येईल रे? काय येईल? काय येईल? काय काय येईल? काय ते तुला पैसे विचारवलं बघा मी. ना. नाव विजय ठेवले, काम चोर सारखं करतात. अरे आमचं कामच आहे, विजय सारखे लोकच चोरचं काम करतात. परशुराम, बापाचं नाव परशुराम. होय, तुझ्या बापचं नाव ते. तुझं नाव? तुझंच बापाचं नाव रे ते. तुझंच बाप तो. तर पैसे भरत नाही, काय नाही. काय नाही पैसेच भरत एक नाही, काम घेतात करा, चायला पावसाची खाऊन ना बसतात. वडा पण घ्यायचा, तुमची लायकी नाही वाटत. म्हणून पावसाची पाठव म्हणाला तुला. जाऊन. 100 रुपये पाठव, ह्या नंबरवर पाठव, युपीआय चालू आहे. अरे एक तुझ्या काम करा नावाने ना, 100 रुपयाचं वडापत्र खातो, एक 5 घेऊन खातो. हे बघा, मंदिरच्या बाहेर जाऊन बसा. नको रे बाबा, तूच दे रे बाबा मला, तूच दे. तू आता कसं आहे, पैसे मागायला तू फोन केलास नाही मला. एक काम कर, तुला पैशांची लई गरज आहे, तू जाऊन बस. ते तर माझं काम तुझ्या आहे. बरोबर तुझ्या आईला पण घेऊन बस. हेलो, हेलो हाँ जी. हेलो, बोलिए ना. सतपाल सर से बात हो रही है. हो सतपाल बोलतोय. आपण कोण? नीरज बोलतोय सर, पाटाक्षे मधून. साहेब तुमचा आवाज आहे ना भरपूर बारीक येतोय. जरा असा आवाज काढून बोललात ना तर जरा चांगलं होईल हो साहेब. हा, नीरज बोलतोय, नीरज. आता आला सर आवाज. काय नीरज? हा, फटाक पे मधून पेमेंट नाही केलं तुम्ही फटाक पेचा अजूनपर्यंत. जो 4,000चा लोन घेतलेला ना, हा हा पेमेंट नाही झाला अजून तुमचा. ओके, मग त्याचं काय? मग कधी करणार आहो? दिवाळीला. दिवाळीला? हो. तर 4,000चा 9,478 झालेत. होऊ द्या ना. दिवाळी आपल्याला तेवढे थोडी पे. अहो हॅलो, एक्सक्यूज मी साहेब, काय नाव सांगितलं तुम्ही? नीरज. अरे नीरज, ते 4,000चे 40,000 होऊ दे ना, काय फरक पडतोय आपल्याला? आपण तेवढे भरणार, आपल्याकडे पैसेच नाही 4,000 भरायला, ते 40,000 भरणार का आपण दिवाळीपर्यंत? आपण
पण तर पैसे नाही आता तर तुमचा इश्यू आहे ना सर. तर मी कुठे म्हणतो तुमचा इश्यू आहे, माझाच प्रश्न आहे तो. हा मग तेच कंपनी काय? हो साहेब. आपण कंपनीचं का पेमेंट थांबवतात ते विचारतोय मी. अरे माझं पेमेंट येत नाही तर मी कंपनीचं पेमेंट थांबवणारच ना. आता तर आता तुम्ही कोणाकडून तरी लोन घेतलाय, मग तुम्ही त्याला पे करणारच ना सर. करणार ना, का नाही करणार? आपण घेतले तर आपल्याला द्यायचे आहेत ना. हा पण तुम्ही बोलताय पहिलेच बघा 1 ते 1.5 वर्ष झाले तुम्हाला, बरोबर. म्हणून ते 4,977 झालेत, 78. होऊ द्या ना. आणि तुम्ही बोलता वरून दिवाळीमध्ये भरणार आहे, कसं पॉसिबल आहे सर? अरे दिवाळीला आता मी कामाला लागणार आहे. ऑगस्ट महिन्याला मी कामाला लागणार आहे. तो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिने जॉबलेस. हा बोला. मी 3 महिने काम केल्यानंतर आपल्याला दिवाळीमध्ये बोनस भेटेल, बरोबर आहे. आणि 3 महिने जे दर महिन्याला मी काम करणार ना, त्याचा मला जी सॅलरी भेटेल ना, त्याच्याने माझं घरचं खर्च चालून जाईल. आणि जो एक्स्ट्रा भेटेल ना आपल्याला दिवाळीमध्ये बोनस, त्याच्याने मी हा पेमेंट क्लिअर करून टाकेन. सर दिवाळीपर्यंत कसा टाइम देऊ तुम्हाला? मी टाइम मागत नाही. हॅलो साहेब, मी तुमच्याकडे वेळ मागत नाहीये, मी तुम्हाला वेळ देतोय. हा तुम्ही बोलताय दिवाळीमध्ये करणार, तर तेवढा टाइम नाही देऊ शकत ना सर कंपनी. तेवढं टाइम बसलीच नाही का? अहो पण पहिलेच बघा तुमच्या कानपूरमध्ये हडताल आहे का? मी तुमच्याकडे वेळ कुठे मागतोय? मी तुम्हाला वेळ देतोय. आता तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला वेळ घ्यायचा की नाही घ्यायचा. तो तुमचा आणि तुमच्या कंपनीचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही. अच्छा ठीक आहे, मग जेवढं आउटस्टँडिंग शोल तेवढं भरा मग दिवाळीपर्यंत. अरे हेच भरायला आपल्याकडे पैसे नाही, ते कुठून भरणार आपण? हा मग ते तुमचा इश्यू आहे ना सर. आता तुम्ही तर मी कुठे म्हणालो तुमचा इश्यू आहे, तो माझाच प्रश्न आहे साहेब. तुम्हाला मग तेच आहे ना सर, मी पण जेवढं तुम्हाला शो होतील तिथं आउटस्टँडिंग. तुम्ही ते बोलताय, मी पण हेच बोलतोय, मग वाद कुठे आहे? प्रश्न काय आहे तुमचा? ठीक आहे चालेल सर. ओके नका करू पे. काय म्हणता साहेब? नका करू पे. तुम्हाला जेव्हा वाटेल पे करायचं तेव्हा पे करा, जेवढे मग तुम्ही होईल ऍपमध्ये. पण साहेब मग तुम्ही कशा संदर्भात फोन केला मला? मी केव्हाही करेल, तुम्ही सांगता तर केव्हा पण करा. मग तुम्ही फोन का केलेला साहेब? पण तुम्हाला सांगतोय ना सर करा म्हणून, तुम्ही बोलताय ना दिवाळीतच करणार. माझ्याकडे पैसे आणि ते पण मला बोनस भेटल्यावर. मी ऐकले 3 महिने 4 महिने काम करतात त्यांना कोण बोनस देत नाही. वर्षभर झालं असेल त्यांना बोनस भेटतं. हा पण सर ते आमचा इश्यू नाही. तुम्ही जॉबलेस आहे, तुमच्याकडे जॉब नाही, ते आमचा इश्यू नाही ना सर. अहो तर साहेब मी कुठे म्हणतोय तो तुमचा इश्यू आहे, माझाच इश्यू आहे तो. ठीक आहे चालेल. चालेल नाही चालून